पंढरपुरातील मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे 1000 मुस्लिमांसह अजमेर यात्रेवर रवाना झालेत। निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी दिलीप धोत्रेंनी अजमेरची वाट धरली आहे। राज ठाकरेंची कट्टर हिंदुत्ववादी नेतेही आता भूमिका मवाळ झाले की काय असा प्रश्न निर्माण झालाय। अजमेर यात्रेला निघालेले हे पंढरपुरातील अल्पसंख्याक मतदार पहा। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेचे पंढरपुरातील उमेदवार दिलीप धोत्रे यांनी त्यांना अजमेर यात्रा घडवली आहे। पंढरपुरातील 1000 मुस्लिम तरुणांसोबत दिलीप धोत्रे अजमेरला रवाना झाले। मनसेच्या या उपक्रमाचं स्थानिक मुस्लिम तरुणांनी स्वागत केलंय। पंढरपूरहून अजमेरला जवळजवळ 1000 लोक निघालेले आहेत आणि ट्रॅव्हल्समधून त्यांची जाण्याची येण्याची खाण्याची पिण्याची सर्व सोय दिलीप बापू धोत्रे यांनी या ट्रिपमार्फत आयोजित केलेली आहे। त्यामुळे मुस्लिम समाजामध्ये मोठा आनंदाचं वातावरण दिसत आहे। स्थानिक मुस्लिम तरुणांची अजमेर यात्रेची इच्छा होती ती पूर्ण केल्याचा दावा दिलीप धोत्रेंनी केलाय। गेल्या अनेक दिवसापासून सगळ्यांची इच्छा होती की अजमेरची तीर्थयात्रा घडावी। आज सगळे या ठिकाणी चाललेले आहेत, त्यामध्ये नुसती मुस्लिमच नाहीत तर हिंदू देखील आहेत। या ठिकाणी मुस्लिम बांधव असतील, हिंदू बांधव असतील, हे सगळेच लोक आज या ठिकाणी अजमेर शरीफला त्या ठिकाणी दर्शनासाठी आम्ही सगळेजण घेऊन जात आहोत। मनसेनं मुस्लिम वोट बँकेचं राजकारण सुरू केलंय का असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। मनसे जाती धर्माचं राजकारण करत नाही असं स्वतः राज ठाकरे काही वर्षांपूर्वी सांगत होते। त्यानंतर राज ठाकरेंनी हिंदुत्ववादी भूमिका घेतली, त्याचाही त्यांना राजकीय फायदा झाला नाही। दिलीप धोत्रेंनी मुस्लिम मतदारांना घडवलेल्या अजमेर दर्शनावर आता राज ठाकरेंची प्रतिक्रिया काय असेल याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। अभिराज बाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।